Hello and welcome everyone. Today we have met for the first lecture of the Indian knowledge system, that is Vedic period. I am Anurag Anil Ratnaparki, Assistant Professor in RNC Arts, GDB Commerce and NSA Science College, Nashik Road, Nashik. The lecture will be conducted into the languages like Marathi and English. The Vedic period starts from the settlement of Aryans in India. The Aryans, it is believed that the Aryans came to the India from the various parts, but the most accepted theory is that the Aryans came to the India from the Khyber Pass of the Hindu Kush mountain, and they settled in the area of the seven rivers, that is Indus, Jhelum, Chenab, Ravi, Satluj, Bias, and Saraswati. The Vedic period divided into the two parts, like early Vedic period and the later Vedic period. Early Vedic period extends itself to the 1500 BC to the 1000 BC. Then the later Vedic period comes from the 1000 BC to the 6000 BC, and then comes the epic period. The Vedic period begins from the about 1500 BC and extends up to the 1600 BC with the coming of the Aryans who scattered into the plains of the northern India. As we have mentioned it earlier, the Max Muller believes that the anomaly to the regards the races as the Aryan is scientifically Aryan cannot nothing but the languages. The Vedas. The Vedas are basically, the meaning is the knowledge, the best of all knowledge in the eyes of Hindus. The Vedas are the compilation of hymns, prayers, charms, litanies, and the sacrificial formulas. There are four Vedas, namely Rigved, Samved, Yajurved, and Atharvaved. Now we'll move on to the explanation of this part and in Marathi. ऋग्वेदाचा जर का आपण विचार केला तर ऋग्वेद हा सगळ्यात ओल्डेस्ट वेद आपण याला म्हणू शकतो, जो सगळ्यात जुन्या काळामध्ये आहे. जर आपण अ, वेदिक पिरियडचा जर का विचार केला तर वेदिक काळ हा दोन भागांमध्ये विभागला गेला आहे, ज्याच्यामध्ये एक आहे अर्ली वेदिक काळ, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त ऋग्वेदाचं कंपायलेशन केलं गेलं. ऋग्वेदामधल्या ज्या काही जे काही श्लोक आहेत, ज्या काही हाइम्स आहेत, त्यांना म्हटलं जातं ऋचा, आणि ह्या सगळ्या ऋचांचं कंपायलेशन असल्यामुळे याला ऋग्वेद असं म्हटलं जातं. ऋग्वेद हेन्स द फर्स्ट टेस्टामेंट ऑफ द मॅनकाइंड असं देखील याला म्हटलं जातं. ऋग्वेदा यालाच युनेस्कोने आपल्या वर्ल्ड हेरिटेज ऑफ द ह्युमन या यादीमध्ये याचा समावेश केलेला आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये फेमस असलेला गायत्री मंत्र हा देखील आपण ऋग्वेदातून घेतला आहे. दुसरा वेद आहे तो म्हणजे सामवेद. सामवेदा मीन्स द स्वीट सॉंग्स ऑर द मेलडी. द म्हणजेच ऋग्वेदामधल्या ज्या काही ऋचा आहेत यांना म्हणण्याची जी काही पद्धती आहे ती आपल्याला सामवेदामध्ये पाहायला मिळते. त्याच्याच बरोबर तिसरा वेद असतो तो म्हणजे यजुर्वेद, आणि याच्यामध्ये पर्टिक्युलर जे काही यज्ञ वगैरे पार्ट आहेत, ह्या सगळ्यांचा विचार यजुर्वेदामध्ये केला जातो. आणि चौथा वेद म्हणजे अथर्ववेद, ज्याच्यामध्ये जादू आणि चार्म्स या सगळ्यांचा विचार केला जातो. ऋग्वेदाचा जर का विचार केला तर ऋग्वेदामधल्या ज्या काही ऋचा आहेत किंवा ज्या काही श्लोक आहेत त्यांना म्हटलं जातं ऋचा, आणि या सगळ्या ऋचांच्या कंपायलेशनमुळेच याला ऋग्वेद असं म्हटलं जातं. सगळ्या वेदांमधला हा सगळ्यात ओल्डेस्ट वेद आहे. ह्याचं उच्चार आपण याचा मेन्शन आपण आधी सुद्धा केलेलं आहे. आणि ऋग्वेदाचा जर का आपण विचार केला तर ह्याच्यामध्ये जवळपास 1028 ते 1017 ते 1028 श्लोक किंवा सूक्त आहेत. आणि ह्या सगळ्या सूक्तांचं डिव्हायडेशन हे 10 मंडलांमध्ये आणि 8 अष्टकांमध्ये केलेलं आहे. जर आपण मंडलांचा विचार केला तर मंडल क्रमांक 2, 3, 4, 5, 6 आणि 7 हे जे मंडल आहेत, हे सगळ्यात जुने मंडल आहेत. त्याच्यामध्ये फर्दर ॲडिशन्स करून पहिलं, 8वं, 9वं आणि 10वं मंडल जे आहे हे बनवलं गेलं. 10th मंडल जे आहे, 10वं मंडल जे आहे, या 10व्या मंडलामध्ये पुरुष सूक्त आपल्याला मेन्शन केलेलं दिसतं, ज्याच्यामधून आपण अ, जी वर्ण सिस्टीम आहे, ही वर्ण सिस्टीम त्याच्यामधून आलेली आहे. आणि जर सामवेदाचा विचार केला तर सामवेदामध्ये सामवेदाला बुक ऑफ चांट्स असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये ज्या ऋग्वेदाच्या
ऋग्वेदामध्ये वापरल्या गेलेल्या ऋचा आहेत, ह्या ऋचांचं कुठल्या पद्धतीने म्हटल्या गेल्या पाहिजे, याचा उल्लेख आपल्याला सामवेदामध्ये पाहायला मिळतो. सामवेदामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते ते म्हणजे सोम सॅक्रिफायजल ऑर द सोमा सॅक्रिफायजल इज द स्पेशल क्लास फॉर द ब्राह्मण्स कॉल्ड ॲज उद्गात्रीज. याचाच अर्थ सामवेदामधले जे काही श्लोक आहेत, हे कोण म्हणणार आहेत? तर हे म्हणणार आहेत उद्गात्री. त्याच्यानंतर तिसरा वेद आहे तो म्हणजे यजुर्वेद, द बुक ऑफ सॅक्रिफिशियल प्रेयर्स. ह्याच्यामध्ये जे काही यज्ञ आहेत, हे यज्ञ कुठल्या पद्धतीने केले गेले पाहिजे, त्याच्यामध्ये काय-काय पार्ट्स असले पाहिजे आणि त्याचं जे काही महत्त्व आहे प्रत्येक यज्ञाचं, हे आपल्याला यजुर्वेदामध्ये पाहायला मिळतं. यजुर्वेदामधले जे कोणी प्रीस्ट असतील किंवा जे कोणी पंडित असतील, त्यांना अधावर्युज असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये कंपाइल्ड अ, यजुर्वेद जो आहे, हा 4 पार्ट्समध्ये काय केलं आहे, कंपाइल्ड केलेला आहे, म्हणजे एकत्रीकरण केलेलं आहे. याच्याचमध्ये यजुर्वेदाचे 2 पार्ट केले जातात, ते म्हणजे कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद. त्याच्यानंतर चौथा वेद येतो, तो म्हणजे अथर्ववेद. अथर्ववेदामध्ये आपल्याला जे काही मॅजिकल स्पेल्स किंवा आपण ज्याला म्हणतो, की जादूटोण्याशी रिलेटेड जो काही पार्ट आहे, हा आपल्याला अथर्ववेदामध्ये पाहायला मिळतो. अथर्ववेदामध्ये असं म्हटलं जातं, की 710 ते 760 च्या आसपास याच्यामध्ये ऋचा किंवा श्लोक जे आहेत, हे अथर्ववेदामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि याच्यामध्ये हे जे सगळे श्लोक आहेत, हे 20 खंडांमध्ये डिव्हाईड केलेले आहेत किंवा 20 खंडांमध्ये विभागले गेलेले आहेत. ह्या सगळ्या वेदांसोबतच काही उपवेद देखील आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये धनुर्वेद, यजुर्वेद असे सुद्धा वेद पाहायला मिळतात, जे प्रत्येक वेद आपल्या-आपल्या काळामध्ये आपल्या-आपल्या स्पेशालिटीजसाठी ओळखले जातात. जसं धनुर्वेद असेल, हा धनुर्वेद आपल्याला युद्ध कौशल्यांसाठी किंवा युद्ध भूमीमध्ये ज्या पद्धतीचे जे काही डावपेच खेळायचे आहेत, त्या सगळ्यांशी निगडीत पाहायला मिळतो. यजुर्वेद जो आहे आयुर्वेद जो आहे, हा आयुर्वेद आपल्याला वेगवेगळे मेडिसिन्स वगैरे जे आहेत, त्याच्यासोबत रिलेट असलेला पाहायला मिळतो. आयुर्वेद जो आहे, हा अथर्ववेदाचाच एक पार्ट आहे आणि ओल्डेस्ट टेक्स्ट ऑन इंडियन मेडिसिन्स असं अथर्ववेदाला म्हटलं जातं. अ, ह्या 4 व्यतिरिक्त सुद्धा काही अन्य वेदिक लिटरेचर आपल्याला पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये स्मृती लिटरेचर आहे. जर स्मृती लिटरेचरबद्दल आपण पाहायला गेलं, तर इट इस द वर्ड वेदास हॅव बीन डिव्हायडेड from the Sanskrit word that is Ved, which means the spiritual knowledge. The Vedas are four: Rigved, Samved, Yajurved, and Atharvaved. The Rigveda contains the reference only for the first three Vedas, which suggests the fourth Ved, that is Atharvaved, was composed at some later dates. ज्या याच्यामध्येच आपल्याला असं म्हणता येईल, की जे काही ऋग्वेद आहे, जो काही ऋग्वेद आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 3 वेदांबद्दलची माहिती पाहायला मिळते. ते म्हणजे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद याच्याबद्दलची माहिती पाहायला मिळते. पण चौथा वेद जो आहे अथर्ववेद, या अथर्ववेदाची माहिती आपल्याला ऋग्वेदामध्ये याचे कुठल्याही प्रकारचे ट्रेसेस पाहायला मिळत नाही. याचाच अर्थ अथर्ववेद जो आहे, हा वेद कुठल्यातरी लॅटर पार्टमध्ये म्हणजेच लॅटर वेदिक पिरियडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर याच्याच सोबत अ, जर आपण वेदिक लिटरेचरचा विचार केला, तर वेदिक लिटरेचरमध्ये ब्राह्मणास, उपनिषदास, अरण्यकास या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या गोष्टींचे वेगवेगळे अर्थ आहेत आणि वेगवेगळ्या त्याच्या पद्धतींमध्ये त्यांचं कंपायलेशन केलं गेलं. जसं अरण्यकं जे आहेत, याला बुक ऑफ याला फॉरेस्ट बुक म्हटलं जातं. जर याचं ओरिजिनल अर्थ आपण पाहायला घेतला तर these आर नोन ॲज द फॉरेस्ट बुक्स रिटन फॉर द गाईडन्स ऑफ द हर्मिट्स अँड द स्टुडंट्स लिव्हिंग इन द फॉरेस्ट. इट इस कन्क्लुडिंग पार्ट ऑफ द ब्राह्मणास. याचाच अर्थ जे काही वेदांचा जो काही अर्थ आहे, हा आपल्याला ब्राह्मणांमध्ये ब्राह्मणांमध्ये पाहायला मिळतो आणि ब्राह्मणांमध्ये जो काही ज्ञान दिलेलं आहे, त्याच्याबद्दलच्या ज्या काही शंका आहेत, ह्या शंका आपल्याला या शंकांचं सोल्युशन ज्यावेळेस गुरूंनी त्यांच्या शिष्यांना दिलं, ते आपल्याला अरण्यकाजमध्ये पाहायला मिळतं. अरण्यकाज नंतर येतं ते म्हणजे उपनिषद. उपनिषद आर द फिलॉसॉफिकल थॉट्स ऑफ द सेज ऑफ सोल, गॉड, अल्टिमेट ट्रुथ, कर्म, मोक्ष अँड माया. याचाच अर्थ जे काही फिलॉसॉफिकल किंवा तत्वज्ञान जे काही वेदांचं सांगितलं गेलं आहे, त्याची उकल आपल्याला उपनिषदांमध्ये पाहायला मिळते. जर ब्राह्मणाचा आपण विचार केला, तर ब्राह्मणाज आर द मॅसिव्ह प्रोज टेक्स्ट व्हिच कंटेन्स द स्पेक्युलेशन ऑफ द मीनिंग ऑफ द हाइम्स व्हिच गिव्हिंग द पर्स्पेक्ट ऑफ देअर ॲप्लिकेशन रिलेट द स्टोरीज
of their origin in the connection with the sacrificial rites and explain the secret meaning of the latter. The Veda याचाच अर्थ, की आपण जे काही वेद पाहतो, त्या वेदांचा अर्थ आपल्याला कुठे सांगितला गेला आहे? तर तो आपल्याला सांगितला गेला आहे ब्राह्मणांमध्ये. वेगवेगळे ब्राह्मण जे आहेत, हे वेगवेगळ्या वेदांशी असोसिएट करतात. याचं म्हणजे ऋग्वेदाचा जर का विचार केला, तर त्याच्याशी निगडीत असलेले जे काही ब्राह्मणच आहेत, ते आहे ऐत्रेय आणि कौशिकी. त्याच्यानंतर सामवेदाचा विचार केला, तर तांड्या आणि अ, जैमिनिया असेच वेगवेगळे आपल्याला ब्राह्मणच पाहायला मिळतात. अरण्यकासबद्दल जर का आपण आणखीन डिटेल पाहायला गेला, तर अरण्यकास आर द कन्क्लुडिंग पार्ट ऑफ द ब्राह्मणास. याचाच अर्थ अरण्यकासमध्ये काय सांगितलं गेलं आहे, ते म्हणजे ब्राह्मणासमध्ये जे काही सांगितलं गेलं आहे, त्याची आणखीन उकल आपल्याला अरण्यकासमध्ये पाहायला मिळते. इट डज नॉट ले much stress on the rites, rituals, and the sacrifices, but merely contains the philosophy and the mysticism. याचाच अर्थ याच्यामध्ये आपल्याला ब्राह्मणांमध्ये जे काही तत्वज्ञान सांगितलं गेलं आहे, याची उकल आपल्याला अरण्यकासमध्ये पाहायला मिळते. अरण्यकाचा जर का आपण लिटरल अर्थ पाहिला, तर त्याचा अर्थ असतो तो म्हणजे जंगल. आणि इट प्रोव्हाइड्स द डिस्क्रिप्शन ऑफ द मॉरल सायन्स अँड द फिलॉसॉफी. म्हणजेच जे काही वेदांमधलं ज्ञान आहे, विज्ञान आहे, तत्वज्ञान आहे, याच्याबद्दलची माहिती आपल्याला अरण्यकांमध्ये पाहायला मिळते. इट प्रोव्हाइड्स द डिटेल ऑफ द हर्मिट्स अँड सेंट्स हू लिव्हड इन जंगल. याचाच अर्थ, जे कोणी ऋषीमुनी जंगलांमध्ये राहत होते, त्यांनी जो काही अभ्यास केला आणि आपल्या शिष्यांना जे काही शिकवलं, त्याचा आपल्याला अर्थ याच्यामध्ये पाहायला मिळतो. याचा जास्तीत जास्त उ उल्लेख जो केला आहे अरण्यकांमध्ये, तो केला आहे मेडिटेशनचा आणि यज्ञांचा जास्तीत जास्त याच्यामध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आहे उपनिषदात. उपनिषद म्हणजे काय? तर उपनिषद हे आपल्या वेदांमध्ये जी काही फिलॉसॉफी सांगितली गेली आहे, या फिलॉसॉफीचं जी काही उकल आहे, ही आपल्याला उपनिषदांमध्ये पाहायला मिळते. असे 108 उपनिषदं आपल्याला पाहायला मिळतात. द मोस्ट प्रॉमिनंट उपनिषद म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे उपनिषद जर का कुठले असतील, तर ते आहे ईश, ऐत्रेय, तैत्तिरीय, छंदोग्य, त्याच्यानंतर कठोपनिषद, ईशोपनिषद, हे आपल्याला काही महत्त्वाचे उपनिषदं पाहायला मिळतात. लिटररी मीनिंग इज 17 इज टू सिट नियर द मास्टर्स फीट. म्हणजे गुरुच्या चरणाशी बसून जे ज्ञान शिष्याने घेतलं आहे, ह्याला आपण उपनिषदांमध्ये पाहायला मिळतो. उपनिषदांमध्ये काय दिलेलं आहे, तर तत्वमीमांसा आणि फिलॉसॉफी दिलेली आहे. उपनिषद हे वेदांच्या नंतर आलेले आहेत. जसं आपल्याला पुस्तकाच्या पाठीमागे अपेंडिक्स दिलेलं असतं, तसेच प्रत्येक वेदाच्या नंतर त्या वेदामध्ये कुठल्या प्रकारची फिलॉसॉफी सांगितली आहे, याची माहिती आपल्याला उपनिषदांमधून मिळत असते आणि याच्याचमुळे उपनिषदांना वेदांत असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर लॅटर उपनिषदच लाइक कथा उपनिषद जे आहे, हे पोएटिक फॉर्म्समध्ये म्हणजेच कवितांच्या संग्रहानुसार आपल्याला पाहायला मिळतात. नॉलेज अवॉर्ड्स द साल्वेशन सेज उपनिषद. याचाच अर्थ नॉलेज जे आहे, हे आपल्याला साल्वेशन मधून मिळणार आहे. याच्यापासून आपल्याला साल्वेशन मिळणार आहे, असं उपनिषदांचं म्हणणं आहे. ओल्डेस्ट पॉसिबिलिटी ऑफ द नरसिंह पुरव वात वातापिनी. द लेटेस्ट पॉसिबिलिटी ऑफ द अलोपनिषद इन अकबर्स रिजन. म्हणजे अगदी अकबराच्या काळापर्यंत सुद्धा आपल्याला उपनिषदांची जी काही रचना आहे, ही पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपण पुढे वळणार आहोत, ते म्हणजे जे काही एपिक किंवा महाकाव्य, खंडकाव्य लिहिले गेले यांच्या यांच्याकडे. तर खंडकाव्यांमध्ये सगळ्यात पहिलं खंडकाव्य आहे, ते म्हणजे रामायण. रामायण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की रामायण जे लिहिलं आहे, हे लिहिलं आहे महर्षी वाल्मिकी यांनी. आता वाल्याचा वाल्मिकी कसा झाला, ही कथा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच्यामधून त्यांनी काय केलं आहे, तर रामायणाची निर्मिती केली आहे. मग रामायणामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स आपण पाहतो, ते म्हणजे राम, सीता, त्याच्यानंतर अ, कौशल्या, कैकेयी, रामाचे भाऊ लक्ष्मण, हनुमान, या सगळ्या गोष्टी आपण कशात पाहत असतो, ते म्हणजे रामायणामध्ये. मग रामायणामधून जे काही फिलॉसॉफिकल ज्ञान आपल्याला मिळतं, ते महत्वाचं आहे आणि तेच जास्त गरजेचं असतं. इथे काही फोटोज आहेत, जसं आपण पाहू शकतो, की रामायणामधला एक सीन दाखवला आहे, की राम हा जो आहे, हा रावणाचा वध करतो आहे आणि इथे महर्षी वाल्मिकींचा फोटो आहे. त्याच्यानंतर पुढचं
एपिक जे आहे ते आहे महाभारत. महाभारत हे लिहिलं आहे वेद व्यास यांनी. ही सगळी गोष्ट आहे हस्तिनापूर मधली, जिथे धृतराष्ट्र नावाचा राजा होता, ज्याला 100 मुलं होते, जे कौरव होते, आणि 5 जे मुलं होते पंडू राजाचे, त्यांना आपण काय म्हणत असतो, तर पांडव म्हणत असतो. मग महाभारतामध्येच एक पार्ट येतो, तो म्हणजे आहे भगवद्गीता. जर आपण वेदांचा विचार केला, तर आता वेदिक पिरियडमध्ये आणखीन पुढे जात असताना आपल्याला वेदिक पिरियडमध्ये जे काही त्यांचं सोशल लाईफ होतं, पॉलिटिकल त्यांची सिस्टीम होती, या सिस्टीम बद्दल आपल्याला माहिती पाहायची. जर आपण पाहायला गेलो, तर सगळ्यात पहिला पार्ट येतो, तो म्हणजे पोझिशन ऑफ वुमन इन वेदिक पिरियड. द वुमन वर ट्रीटेड इक्वल टू द मेन. याचाच अर्थ या दोन्हीमध्ये वेदिक पिरियड जो होता, या वेदिक पिरियडमध्ये पुरुष आणि स्त्री या दोघांनाही काय होतं, समान स्थान दिलं गेलं होतं. ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो, की काही ज्या फेमस स्त्रिया होत्या, त्या होत्या मैत्री, गार्गी एक्सेट्रा. त्याच्यानंतर त्यांना शिक्षण घेण्याची सुद्धा परमिशन होती. दे टूक द पार्ट्स इन द सोशल अँड द रिलिजन फंक्शन अँड द गॅदरिंग्स. दे कुड ऑफर द सॅक्रिफायसेस विथ देअर हजबंड. याचाच अर्थ जे काही अ, सांस्कृतिक किंवा धार्मिक कार्यक्रम होते, अशा कार्यक्रमांना सुद्धा स्त्रियांना एक स्पेशल स्थान दिलं गेलं होतं, आणि ह्या स्थानाबरोबरच स्त्रियांचं जे काही आपण बघतो, की तोपर्यंत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे निर्बंध लादले गेलेले नव्हते. जर अ, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं चाइल्ड मॅरेज किंवा सती, पर्दा पद्धत, ह्या पद्धती याच्यामध्ये नव्हत्या. त्याच्याच बरोबर विडो रिमॅरेज सुद्धा अलाउड होतं. म्हणजेच ज्या काही विधवा स्त्रिया होत्या, त्यांना पुनर्विवाहाची सुद्धा काय दिली होती, संमती दिली गेली होती. त्याच्यानंतर मोनोगॅमी वॉज युजुअली प्रॅक्टिस, म्हणजेच की एक पतिव्रता किंवा एकपत्नीव्रता राहण्याची पद्धत जी होती, ही आपल्याला या दरम्यान पाहायला मिळते. वुमन स्कॉलर्स एक्झिस्टेड हू कंपोज द हाइम्स अँड न्यू ऑल द सॅक्रेड स्क्रिप्चर्स. म्हणजेच काही स्त्रिया अशा होत्या ज्यांनी अ, काही ऋचांची निर्मिती केली. जसं आपण मगाशी पाहिलं, की मैत्रेयी, गार्गी ह्या काही विशिष्ट अ, काही विद्वान स्त्रिया आपल्याला या दरम्यान पाहायला मिळतात. पण जसजसं वैदिक काळापासून आपण लॅटर वैदिक काळाकडे जातो, दरम्यान स्त्रियांची जी काही स्थिती होती समाजातली, ही स्थिती आपल्याला खालावताना पाहायला मिळते. जसं इथून पुढे स्त्रियांवर काही बंधनं लावायला सुरुवात केली गेली. जसं त्याच्यामध्ये ज्या कोणी विधवा स्त्रिया होत्या, त्यांना पुन्हा लग्न करण्याची परमिशन जी होती, ती दिली गेली नव्हती. त्याच्याच बरोबर पॉलिगामी जी आहे, ही आपल्याला पुढे वाढलेली पाहायला मिळते. फोर फोल्ड्स ऑफ वर्णाज, म्हणजेच वर्ण सिस्टीम. वर्ण सिस्टीम आली कुठून? तर ऋग्वेदातले जे 10वं मंडल आहे, दॅट इज पुरुष सूक्त. त्याच्यामध्ये आपल्याला वर्ण सिस्टीम पाहायला मिळते. जर का आपण वर्ण सिस्टीमचा विचार केला, तर वर्णांमध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्वाची गोष्ट जी वेदांमध्ये मेन्शन केली आहे, ती म्हणजे ह्याच्यामध्ये सोशल मोबिलिटी आपल्याला पाहायला मिळते. वर्ण याचा अर्थ काय? तर शरीराचा असलेला रंग. शरीराच्या रंगावरून लोकांना काय केलं गेलं होतं, तर त्यांच्यामध्ये वेगवेगळे क्लासेस पाडले गेले होते. The four varnas were Brahmins who explained the Vedic text and performed the religious ceremonies. Second Varna was Kshatriya, warriors, nobles, and the ruling class. Fourth class was the Vaishyas, the people who engaged in trade and agriculture and the industries. The fourth class was the Shudras. Shudras was the servants and the laborers. They didn't own any property or the land. जर आपण असा विचार केला, जर आपण ऋग्वेदिक काळामधले जर का वर्ण पाहिले, तर या काळामध्ये जे काही वर्ण होते, याच्यामध्ये सोशल मोबिलिटी पॉसिबल होती. म्हणजे कर्मावर आधारित वर्ण सिस्टीम आपल्याला किंवा वर्ण पद्धती ही आपल्याला पाहायला मिळते. जे कोणी लोक ज्या पद्धतीचं काम करेल, तो त्या वर्णामधला मानला जात होता. जसं-जसं आपण पुढे जाऊ, तसं-तसं आपल्याला कुळ, जन ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. कुळ म्हणजे काय, की एक फॅमिली. एकाच फॅमिलीतले लोक जर का वेगवेगळ्या कामामध्ये एंगेज असतील, जर कोणी शिक्षणाचं काम करत असेल, जर कोणी ज्या काही रिलिजियस प्रॅक्टिसेस आहेत, ह्या प्रॅक्टिसेस करत असेल, तर त्याला ब्राह्मण मानलं जात होतं. त्याच घरातला एक कोणी जर का एखाद्या राजाच्या सेवेमध्ये असेल, तर त्याला तो शूद्र मानला जायचा. त्याच्याच बरोबर जर कोणी ट्रेड करत असेल, याचाच अर्थ कुठल्याही प्रकारचा उद्योगधंदा करत असेल किंवा शेती करत असेल, तर त्याला वैश्य मानलं जायचं.
याचा अर्थ काय, की कुठल्याही प्रकारची फिक्स्ड सिस्टम आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत नाही ऋग्वेदिक काळामध्ये. पण लॅटर वेदिक काळामध्ये आपल्याला याच्यामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात. सोसायटी हॅड द मोबिलिटी याचाच अर्थ काय, की प्रत्येक गोष्ट जी आहे ही प्रत्येक काम जे आहे, ह्या कामानुसार काय होत होतं, की सोशली माणूस जो होता हा मोबील होता. त्याला बदल करता येऊ शकत होता आपल्या कामानुसार, आपल्या वर्णामध्ये. जर शिक्षण घेतलं, तर आपल्याला काय चांगलं शिक्षण घेतलं, तर इथून पुढच्या काळामध्ये जर का त्यांनी ऋग्वेदामधले काही पर्टिक्युलर गोष्टींबद्दल अभ्यास केला आणि जर का त्यांनी ज्या काही रिलिजियस सेरेमनीज आहे, या सेरेमनीजमध्ये जर का पार्ट घेतला, तर तो व्यक्ती ब्राह्मण म्हणून कन्सिडर केला जाईल. जर का एखाद्याने युद्धकलेमध्ये कौशल्य प्राप्त केलं, तर तो क्षत्रिय मानला जाईल. या पद्धतीची सोशल मोबिलिटी अस्तित्वात होती. पण पुढच्या काळामध्ये काय झालं, की पुढच्या काळामध्ये हळू-हळू यांच्यावरती बंधनं आणण्यात आले. जसं की शूद्रस जे आहेत, यांना अन्न तयार करण्यासाठी त्यांना परमिशन नव्हती. जसं इथे खाली दिलेलं असेल, की कल्चर ऑफ द सॅक्रिफाइस इन्क्रीज सो ब्राह्मण एन्जॉयड द पॉवर अँड द प्रिव्हिलेज दॅट ऑफ क्षत्रियज. म्हणजेच पुढच्या काळामध्ये काय झालं, की याच्या सगळ्यामध्ये काय झालं, एक स्ट्रिक्टनेस आला. एक रिजिडनेस याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, की ब्राह्मण जे आहेत हे फक्त त्यांचंच काम करतील. त्याच्यानंतर क्षत्रिय जे आहे, हे फक्त मोनार्चिकल कामं, याचाच अर्थ जे काही राजा रजवाड्यांचे जे काही कामं असतील, हे कामं कोण करणार? तर हे क्षत्रियच करणार आहेत. त्याच्यानंतर ट्रेडचा जो काही पार्ट असेल, ॲग्रीकल्चरचा जो काही पार्ट असेल, हा पार्ट कोण करणार आहे? तर हा पार्ट फक्त वैश्यच करतील. आणि सर्व्हिंगचं जे काही काम आहे किंवा लेबर्सचं जे काही काम आहे, हे काम कोण करणार आहे? तर हे काम केलं जाणार आहे शूद्रांकडून. अशा प्रकारचा जो बदल आहे, हा आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहायला मिळाला. जनरली जर का सोसायटीमधल्या आपण अप्पर हायरार्की पाहिली, तर या अप्पर हायरार्कीमध्ये ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोघांचं वर्चस्व काही काळानंतर तयार झालं. आणि या सगळ्याच्या मागे एक महत्त्वाचं कारण होतं, ते म्हणजे हायरार्की. आणि या हायरार्कीमुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. तसंच शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा पहिले 3 जे वर्ण आहे, म्हणजेच ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघांना शिक्षणाची आणि उपवर्णाची काय होती, तर अनुमती दिली होती. पण शूद्रांना कुठल्याही प्रकारची शिक्षणाची अनुमती दिली गेली नव्हती. द न्यू वर्णास लाइक चॅरियट मेकर्स, टॅनर्स, कार्पेंटर्स, स्मिथ्स, फिशरमन्स केम इंटू द एक्झिस्टन्स इन लॅटर वेदिक पिरियड. आता चॅरियट मेकर्स म्हणजे कोण? जे रथकार आहेत किंवा टॅनर्स याचाच अर्थ जे काही चामड्याचं काम करणारे लोक आहेत. कार्पेंटर्स म्हणजे लोहार काम वगैरे करणारे जे कोणी लोक आहेत, सुतार, लोहार या सगळ्यांचे जे काही कामं आहेत, हे हळू-हळू हे वर्ण सुद्धा काय झाले, यायला लागले. त्याच्यानंतर लाईफ ऑफ शूद्रास वर मिझरेबल ड्युरिंग द लॅटर वेदिक पिरियड. याचाच अर्थ लॅटर वेदिक पिरियडमध्ये ऋग्वेदामध्ये जसं वर्णन केलं गेलं होतं, की सोशल मोबिलिटी तिथे एक्सेप्टेड होती. पण लॅटर वेदिक पिरियडमध्ये काय केलं गेलं, त्यांना सोशल मोबिलिटी त्यांच्याकडून काढून घेतली गेली आणि त्यांचं पिळवणूक जी आहे, या पिळवणुकीची सुरुवात आपल्याला लॅटर वेदिक पिरियडमध्ये पाहायला मिळते. त्याच्यानंतर जर का आपण 4 वर्णाचं इथे आपण डिस्क्रिप्शन पाहिलं, तर ब्राह्मणांचं काम काय होतं, ते म्हणजे थिंकर्स होते, क्षत्रिय लीडर्स होते, वैश्य जे होते हे प्रॉफिट माइंडेड किंवा आपण म्हणू शकतो, की बिझनेस माइंडेड लोकं होते आणि शूद्रस जे होते, हे वर्कर होते. इथे गीतेमधला एक श्लोक दिला आहे, ज्याचा अर्थ आहे, बाय these evil deeds of the destroyers of the family, which causes the confusion of the caste and eternal religious rights of the caste and the families are destroyed. याचाच अर्थ की वर्ण सिस्टीम मधून ज्यावेळेस याचा दुरुपयोग सुरू झाला किंवा याच्यामध्ये जेव्हा रिजिडनेस तयार झाला, त्याचे काय काय दुष्परिणाम झाले हे आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. जर आपण इथे पाहिलं तर सोशल ऑर्गनायझेशन जे काही होतं, याच्यामध्ये आपल्याला 4 वर्णास कॉल्ड ब्राह्मण, राजन्यास और क्षत्रियस, वैश्य अँड शूद्रस. Each varna was assigned with the special duty that the Brahmins conducted the rituals and the sacrifices for their clients and for themselves, and also officiated at the festivals associated with the agricultural operations. याचाच अर्थ ब्राह्मणांचं जे काही काम होतं, हे काम काय होतं, ते म्हणजे रिलिजियस फेस्टिव्हल्स वगैरे जे काही असतील, या सगळ्यांचं किंवा जे काही रिलिजियस सॅक्रिफाइसेस असतील, हे सॅक्रिफाइसेस करण्याचं काम कोणाचं होतं? तर ब्राह्मणांचं होतं. आणि त्याच्यानंतर हळू-हळू काय झालं, की ॲग्रीकल्चरल ऑपरेशन्ससाठी असलेले जे काही फेस्टिव्हल्स असतील, या फेस्टिव्हलचं काम सुद्धा कोणाकडे गेलं आहे?
ब्राह्मणांकडे गेलं आहे. त्याच्याच बरोबर ते प्रेड फॉर द सक्सेस ऑफ देअर पॅटर्न इन द वॉर. याचाच अर्थ ज्यावेळेस एखादं युद्ध होणार आहे, त्या युद्धामध्ये आपला राजा जो आहे हा विजेता व्हावा याच्यासाठी सुद्धा काय केलं जायचं, त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना केल्या जायच्या. त्याच्यानंतर आहे क्षत्रिय. क्षत्रियांचं काम काय होतं ते म्हणजे रुलिंगचं जे काही काम असेल किंवा राज्य चालवायचं कसं, राज्याचा जो काही कारभार आहे, हा कारभार दिला गेला होता क्षत्रियांकडे. आणि त्याच्याच बरोबर वैश्य जे होते, हे वैश्य लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रेड किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा जो काही व्यापार आहे, या व्यापारामध्ये एंगेज असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर ऑल द थ्री हायर वर्णास शेअर्ड अ कॉमन फीचर दॅट दे वर नोन ॲज दिविजास. दॅट मीन्स दे हॅव बीन बॉर्न ट्वाइस. दे वर एन्टायटल्ड फॉर द उपनयन. जसं आपण मगाशी याचं एक मेन्शन पाहिलं की उपनयन संस्कार जो आहे, हा वरच्या 3 वर्णांसाठी ॲक्सेप्टेड होता किंवा त्यांना ते करण्याची परमिशन दिली जात होती. ज्याच्यामध्ये एक सॅक्रेड थ्रेड जो आहे, हा थ्रेड आपल्याला वापरताना पाहायला मिळतो. पण जो चौथा वर्ण आहे शूद्रच, या शूद्रांना मात्र या उपनयन संस्कारापासून लांब ठेवलं गेलं होतं. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू ऐत्रेय ब्राह्मणा, in relation to the prince, the Brahmana is described as a seeker of the livelihood and an acceptor of the gifts, but removable at the will. याचाच अर्थ ऐत्रेय ब्राह्मणामध्ये असं सांगितलं गेलं आहे की ब्राह्मण जो आहे हा राजाच्या इच्छेनुसार काम करणारा व्यक्ती होता. जोपर्यंत राजाची मर्जी आहे तोपर्यंत राजा काय करू शकत होता, त्याला जॉबवर ठेवू शकत होता. अ वैश्य इज कॉल्ड ट्रिब्यूट पेइंग मीन फॉर द बीटन अँड बी ऑप्रेस्ड ॲट द विल. याचाच अर्थ जे कोणी वैश्य लोक होते, जे कोणी ट्रेडर्स होते, यांचा जो काही ट्रिब्यूट पेइंग म्हणजेच काय की त्यांना राजासाठी काही ना काही ऑफरिंग्स करायला लागत होत्या. त्यांना कुठल्या ना कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने राजांना खुश ठेवण्यासाठी काम केलं जात होतं. त्याच्यानंतर आहे द वर्स्ट पोझिशन इज रिझर्व्ड फॉर द शूद्रास. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे पाहायला मिळतात, तर ह्या लॅटर वेदिक पिरियडमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर सर्टन सेक्शन्स ऑफ आर्टिझन्स. आर्टिझन्स म्हणजे जे कोणी कामगार आहेत, यांचे काही पर्टिक्युलर सेपरेट सेक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये रथकार असतील म्हणजेच कोणतं चॅरियट मेकर, जे राजासाठी रथ बनवणार आहेत असे लोक. आणि या सगळ्यांना थोडाफार हायर जागा जी आहे, ही वैश्य किंवा शूद्रांपेक्षा थोडी हायर जागा यांना समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. द टर्म नगरा अपियर्ड फॉर द फर्स्ट टाइम शोईंग दॅट जॉईंट बिगिनिंग ऑफ द टाउन लाईफ. वुमन वर जनरली गिव्हर अ लोअर पोझिशन, अल्दो सम वुमन theologians took part in the philosophical discussions, and some queens participated in the coronation rituals. Ordinarily, women were thought to the being inferior or subordinate to the men. याचाच अर्थ स्त्रिया ज्या होत्या, या स्त्रियांचं स्थान आता आपल्याला खालावताना पाहायला मिळतं लॅटर वेदिक पिरियडमध्ये. आणि या लॅटर वेदिक पिरियड मध्ये जरी त्यांचं स्थान खालावत असेल, तरी काही स्त्रिया अशा होत्या की ज्यांनी क्वीन म्हणजे राणी म्हणून सुद्धा काम केलं आहे. काही स्त्रियांनी जसं आपण मागे मेन्शन केलं आहे की मैत्री असतील, गार्गी असतील, यांनी रिलिजियस टेक्स्ट सुद्धा लिहिण्याचं काम केलेलं आहे. आणि आपलं स्थान जे आहे स्त्रियांचं, ते काही प्रमाणात बळकट ठेवण्याचा एक प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर जी काही मॅरेज सिस्टीम आपल्याला वैदिक पिरियडमध्ये पाहायला मिळते, त्याच्यामध्ये आपल्याला 8 पद्धतीचे वेगवेगळे लग्नांचे प्रकार पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये ब्रह्मविवाह असेल, प्रजापती विवाह असेल, गंधर्व विवाह असेल, असुर विवाह, पिशाच, त्याच्यानंतर अनुलोम आणि प्रतिलोम प्रकारचं राक्षस विवाह, अनुलोम आणि प्रतिलोम या प्रकारचे विवाह जे आहेत हे पाहायला मिळतात. मग ब्रह्मविवाह इज अ ड्युली ड्राउन गर्ल टू अ मॅन ऑफ द सेम वर्ण. याचा अर्थ काय की एकाच वर्णामध्ये या दोघांचं लग्न झालं आहे आणि हे लग्न जे आहे हे सॅक्रिफिशियल पद्धतीने म्हणजेच यज्ञ वगैरे करून यांचं लग्न जे आहे हे लावलं गेलं आहे. त्याच्यानंतर अर्सा अ टोकन ऑफ ब्राईड प्राइज, अ काऊ अँड अ बुल इज गिवन. याचाच अर्थ याच्यामध्ये आपल्याला अस्र म्हणजेच एक टोकन ब्राईड प्राइज म्हणजे डावरी सिस्टीम आपल्याला इथे थोड्याफार प्रमाणामध्ये पाहायला मिळते. त्याच्यानंतर आहे प्रजापती विवाह.
प्रजापती विवाहामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची डावरी किंवा ब्राईड प्राइस जी आहे ही पाहायला मिळत नाही. त्याच्यानंतर आहे गंधर्व विवाह बाय द कन्सेंट ऑफ द टू पार्टीज, म्हणजे दोघांच्याही संमतीने आपल्याला जे काही लव्ह मॅरेज आपण म्हणतो हे आपल्याला गंधर्व विवाहामध्ये पाहायला मिळतं. मात्र याच्यामध्ये कन्सेंट ऑफ द टू पार्टीज म्हणजे काय, की दोन्ही बाजूंची संमती जी आहे ही आपल्याला इथे महत्वाची असलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर आहे असुर विवाह, ज्याच्यामध्ये स्त्रीला पर्चेस केलं जात होतं, म्हणजेच तिला विकत घेतलं जाऊन मग तिच्याशी लग्न केलं जात होतं. त्याच्यानंतर चौथा पाचवा प्रकार आहे तो म्हणजे पिशाच विवाह, ज्याच्यामध्ये मुलीला काही विशिष्ट प्रकारचे औषधं वगैरे पाजून त्यांना बेशुद्ध केलं जायचं आणि त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत लग्न केलं जायचं आणि किंवा जे काही लग्नाचे जे काही रिच्युअल्स आहेत हे त्यांच्यावरती पार पाडले जायचे. त्याच्यानंतर आहे राक्षस विवाह, ज्याच्यामध्ये प्रॉपर किडनॅप टाईपमध्ये हा विवाह केला जायचा. त्याच्यानंतर आहे अनुलोम आणि प्रतिलोम विवाह. अनुलोम विवाहामध्ये मॅरेज ऑफ अ मॅन बिलो हिज वर्ण वॉज कॉल्ड अनुलोम. इट वॉज सँक्शन्ड बाय द सॅक्रेड टेक्स्ट, म्हणजेच जो पुरुष आहे याने आपल्यापेक्षा खालील वर्णामध्ये, म्हणजे सपोज जर का एखादा ब्राह्मण किंवा क्षत्रिय वर्णातला जर पुरुष असेल, त्याने जर का एखाद्या वैश्य किंवा शूद्र महिलेशी विवाह केला तर त्याला अनुलोम पद्धतीचा विवाह म्हटलं जायचं आणि त्याला एक सँक्शनिंग किंवा त्याला एक ऑथेंटिसिटी सॅक्रेड टेक्स्टमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रतिलोम विवाह म्हणजे एक्झॅक्ट अपोजिट, की अप्पर कास्टच्या एखाद्या महिलेने लोअर कास्ट मधल्या पुरुषाशी केलेला विवाह आणि याला कुठल्याही पद्धतीची संमती आपल्याला पाहायला मिळत नाही. इथे पुन्हा हे 8 प्रकार जे आहेत, हे दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर आहे आश्रम. ऋग्वेदामध्ये आपल्याला 4 प्रकारचे आश्रम पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास. जर आपण ब्रह्मचर्याचा विचार केला, तर ब्रह्मचर्य जे आहे, हे जवळपास 1 ते 25 वयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये एज्युकेशन वगैरे हा जो पार्ट आहे किंवा डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी अँड माइंड हे आपल्याला ब्रह्मचर्यामध्ये पाहायला मिळतं. सेकंड स्टेज ऑफ द आश्रम इज द गृहस्थ आश्रम, वेअर द पर्सन गेट्स मॅरिड अँड लीड्स हिज फॅमिली वाईफ अँड दिस स्टेज इज कंटिन्यूड फ्रॉम द एज 26 टू 50 इयर्स ऑफ एज. याच्यामध्ये त्यांना आपल्या ज्या काही मॅरिड लाईफच्या ड्युटीज असतील या सगळ्या किंवा मेंटेनिंग हाऊस होल्ड असेल, घरातले जे काही कामं असतील, घरासाठी करायचे जे काही कामं असतील, हे सगळे कामं आपल्याला गृहस्थाश्रमामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आहे वानप्रस्थाश्रम. वानप्रस्थाश्रम म्हणजे काय आहे, की सगळे कामं जे आहे आपलं गृहस्थाश्रमामधलं जे काही काम आहे, या सगळ्यापासून लांब जाऊन आपण जंगलामध्ये राहायचं आणि तिथे थांबून मेडिटेशन आणि प्रेयर्स म्हणजे अ, ध्यान आणि धारणा ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या केल्या जायच्या. जर आपण व्यवस्थित पद्धतीने पाहिलं तर प्रत्येक आश्रम जे आहे किंवा प्रत्येक स्टेज ऑफ द लाईफ जी आहे, ही आपल्याला 25-25 वर्षाची आपल्याला जवळपास पाहायला मिळते. म्हणजे सुरुवातीच्या 25 वर्षामध्ये आपण जे काही ज्ञानग्रहणाचं काम आहे, हे काम करायचं आहे. आपल्या शरीराची आणि आपल्या अ, बुद्धीची आपल्याला काय करायची आहे, वाढ करायची आहे. त्याच्यानंतर आपण जे काही शिकलो आहे, त्याचा वापर आपल्या घरासाठी करायचा आहे, ते म्हणजे आहे गृहस्थाश्रम. आणि याच्यानंतर ह्या सगळ्यामधून मुक्तीच्या मार्गाकडे हळूहळू आपण वानप्रस्थाश्रमाकडून पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतं. या वानप्रस्थाश्रमामध्ये जनरली लोक मेडिटेशन म्हणजे ध्यान करायचे, प्रार्थना वगैरे केल्या जायच्या की आणि त्याच्यानंतर आहे संन्यास. द रिनाउन्स वर्ड मीन्स रिनाउन्सनेस ऑफ द वर्ल्डली प्लेजर अँड लिव्ह इन द फॉरेस्ट ॲज अ संन्यासी. म्हणजेच काय, की आपल्या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला हळूहळू काय व्हायचंय, दूर व्हायचं आहे. कुठल्याही प्रकारची मोह, माया या सगळ्या गोष्टींपासून लांब जायचं आहे आणि संन्यास घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपण वळणार आहोत ते म्हणजे अर्ली वेदिक रिलिजनकडे, की या दरम्यानची जी काही आपण धार्मिक संस्था ज्या आहेत, या कशाप्रकारे आपण पाहायला कशाप्रकारे आपण पाहू शकतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट मिळते ती म्हणजे कुठल्याही प्रकारची इथे आयडॉल वर्शिप आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारची मूर्तीपूजा आपल्याला ऋग्वेदिक काळामध्ये किंवा अर्ली वेदिक पिरियडमध्ये पाहायला मिळत नाही. निसर्गामधल्या ज्या काही शक्ती आहेत, जसं अग्नी असेल, वायू असेल, वीज असेल, पाणी या सगळ्या गोष्टींची आपल्याला काय केली जाते, पूजा करताना या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जसं इथे मेन्शन केलं आहे, की जे काही देव होते, हे 3
वर्गांमध्ये डिव्हाईड केले गेले होते. ते म्हणजे टेरेस्टेरियल, ॲटमॉस्फेरिक आणि सेलेस्टियल. मग जर का याचाच अर्थ काय आहे, की जी काही वर्शिप आहे, ही नेचरला धरून वर्शिप केली जायची. जर आपण त्या काळामधल्या किंवा ऋग्वेदामधले जे काही देव आहेत, यांचा जर का आपण अ, पाहायला घेतलं, तर ते आहेत इंद्र, अग्नी, वरुण, सूर्य, रुद्र, यम, सोम, मरुत, दायुस, वायू आणि पर्जन्य, पृथ्वी, सरस्वती, उषा, अदिती ह्या काही फिमेल डेटीज आपल्याला पाहायला मिळतात. मग याचाच अर्थ असा आहे का, की फक्त पुरुष रूपामधलेच देव त्या दरम्यान होते? तर नाही. काही ज्या काही देवी सुद्धा आपल्याला या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आहे दे वर नॉट गिव्हन द सेम पोझिशन ॲज द मेल गॉड. यांचा जो काही मेन्शन आहे, हा थोड्या फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर ज्या काही अ, वेदांमधले जे काही देवांचे उल्लेख आहे, त्याच्यानुसार आपण काय करू शकतो, की देवांचा जो काही क्रम आहे, हा लावू शकतो. जर आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहिलं, तर वैदिक जे काही गॉड्स आहे, याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा देव पाहायला मिळतो, तो म्हणजे आहे इंद्र. इंद्र वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट डिव्हिनिटी. ही प्लेड द रोल ऑफ वॉरलॉर्ड लीडिंग टू द आर्यन्स सोल्जर्स टू व्हिक्टरी अगेन्स्ट द डिमन्स. जर आपण इंद्राचा विचार केला तर ऋग्वेदामधल्या 250 ऋचा अशा आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला इंद्राचं मेन्शन पाहायला मिळतो. आणि इंद्राचं जे काही मेन काम आहे, इंद्रालाच इथे पुरंदर सुद्धा म्हटलेलं आहे. याचाच अर्थ डिस्ट्रॉयर ऑफ द फोर्ट्स. म्हणजेच काय, की जे काही गड किल्ले आहे, याचा डिस्ट्रॉयर म्हणून आपल्याला इंद्राकडे पाहायला मिळतं. याच्याच बरोबर अ, पावसाचा देव म्हणून सुद्धा इंद्राकडे पाहायला गेलं. त्याच्याच बरोबर वॉरलॉर्ड म्हणजे युद्ध भूमीमधला जो काही देव आहे किंवा असा देव जो आपल्याला डिमन्स किंवा राक्षसांपासून वाचवणार आहे, याचा सुद्धा उल्लेख आपल्याला ऋग्वेदामध्ये पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आहे अग्नी. अग्नी इज अल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट गॉड्स इन द ऋग्वेदिक पिरियड. याच्यासाठी 200 ऋचा ज्या आहेत या दिलेल्या आहेत. आणि अग्नीचं एक सगळ्यात इम्पॉर्टंट काम होतं, ते म्हणजे अग्नी वॉज वर्किंग ॲज अ ब्रिज बिटवीन द पीपल अँड द गॉड. जे काही रिच्युअल सॅक्रिफायसेस केले जात होते किंवा जे काही यज्ञ वगैरे केले जात होते, या यज्ञांमधून जे काही देवाला ऑफरिंग्स केले जात होते किंवा जे काही देवाला दान केलं जात होतं, या सगळं अग्नी हा लोकांपासून देवांपर्यंत पोहोचवत होता असं मानलं जायचं. त्याच्यामुळे अग्नीसाठी जवळपास 200 ज्या काही ऋचा आहेत या आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पुढचा देव आहे, तो म्हणजे वरुण. दॅट इज द कॉस्मिक ऑर्डर जी आहे किंवा नॅचरल ऑर्डर जी आहे सगळ्या पृथ्वीवरची ही मेंटेन करायचं काम कोणाचं होतं, तर ते होतं वरुणाचं. आणि यालाच पर्सॉनिफाईड ॲज वॉटर म्हणजेच पाण्याचा देव सुद्धा म्हटलं जायचं. त्याच्यानंतर आहे सोम. सोम हा एक वनस्पतींचा देव म्हणून मानलं गेलं होतं. आणि इट इज अन इंटॉक्सिकंट ड्रिंक वॉज ऑल्सो कॉल्ड ॲज सोमा. याचाच अर्थ एक अशा पद्धतीचं द्रव्य होतं, ज्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये आपल्याला इंटॉक्सिकेशन होऊ शकत होतं. त्याच्यानंतर आहे यमा, द गार्डियन ऑफ द वर्ल्ड ऑफ डेड्स. इथे यमाचा आपल्याला पहिल्यांदा उल्लेख झालेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर सूर्य, द गॉड सिमिलर टू द ग्रीक गॉड हिलिओस. इथे काही फोटोज आपल्याला पाहायला मिळतील, जसं अग्नी आहे, वरुण, इंद्र, त्याच्यानंतर सूर्याचे काही फोटोज आहे, वायूचे काही फोटोज आहेत. त्याच्यानंतर सावित्री वॉज द फेमस फिमेल डिटीज, वन ऑफ द फेमस फिमेल डिटीज. जो काही गायत्री मंत्र आपल्याला पाहायला मिळतो, हा सुद्धा आपल्याला ऋग्वेदामध्ये पाहायला मिळतो. आणि जर ऋग्वेदाचा पर्टिक्युलरली विचार केला तर सावित्रीसाठी आपण जर ऋग्वेदामध्ये मेन्शन्स पाहिले तर सावित्रीचे 300 मेन्शन्स आपल्याला ऋग्वेदामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर वायू, द विंड गॉड, तायुस, द फादर ऑफ हेवन. त्याच्यानंतर अदिती, गॉडेस ऑफ इटर्निटी, मरुत, द स्ट्रॉम ऑफ स्पिरिट्स. त्याच्यानंतर आहे गंधर्व, डिवाइन म्युझिशियन म्हणून याला पाहायला जात होतं, जो एक उत्तम पद्धतीचा गायक होता. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्याच बरोबर आपल्याला काही अ, यक्ष सुद्धा याच्यामध्ये पाहायला मिळतात, जे देवांच्या थोड्या खालच्या पातळीवरती ज्यांचं काम होतं. जसं आपण आत्ताच पाहिलं होतं, ते म्हणजे
गंधर्व, त्याच्याच बरोबर काही अप्सरा, आर्यमन या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्याच्याच बरोबर जसं आपण मगाशी पाहिलं होतं ते म्हणजे काही फिमेल डेटीज आपल्याला पाहायला मिळालं होतं, की ज्या काही स्त्रिया किंवा फिमेल स्त्री रूपातल्या ज्या काही देव आहेत, त्यांच्यामध्ये अरण्य होती जी गॉडेस ऑफ फॉरेस्ट, त्याच्यानंतर उषा द गॉडेस ऑफ डॉन, डॉन म्हणजे सकाळ, त्याच्यानंतर आहे पृथ्वी द गॉडेस ऑफ अर्थ. या आपल्याला यांचं एक मेन्शन पाहायला मिळतं. त्याच्यानंतर जर का आपण ऋग्वेदिक काळातलं जर का ऍडमिनिस्ट्रेशन पाहायचं ठरवलं, त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ऋग्वेदामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींना खूप जास्त पद्धतीचं महत्व दिलं गेलं आहे किंवा खूप मेन्शन करण्याजोग्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत. तर ऋग्वेदाच्या काळामध्ये जे काही ट्राईब्स होते, या ट्राईब्सला म्हटलं गेलं होतं जन. ह्या जनाचा जो कोणी चीफ असायचा याला म्हटलं जायचं राजन, गोपती किंवा गोप. तर गोप किंवा राजन यांचं काम काय होतं ते म्हणजे आपलं जे काही जन आहे या जनाचं रक्षा करणं, प्रोटेक्शन ऑफ द जन ऍज वेल ऍज द प्रोटेक्टर ऑफ काऊ. या सगळ्या काळामध्ये जो गायींना एक खूप जास्त जास्त महत्व आपल्याला पाहायला मिळतं. इनफॅक्ट ऋग्वेदामध्ये काही काळ असा होता की ज्याच्यामध्ये गायींसाठी देखील युद्ध झालं होतं आणि ज्याला गाविष्ठी असं एक पर्टिक्युलर नाव आपल्याला पाहायला मिळतं. जर जसं आपण ट्रायबल चीफ पाहिला होता, ज्याला आपण राजन, गोपती किंवा गोप म्हटलं होतं, तर त्याच्याच बरोबर हा ज्या पद्धतीमध्ये प्रोटेक्शन करत होता, की जे कोणी प्राणी असतील, आपल्या जनामधले जे कोणी लोक असतील, त्याच्याच बरोबर यांचं सगळ्यांचं रक्षण करण्याचं काम त्याच्याकडे होतं. त्याच्याच बरोबर जनांच्या बाजूने आपल्या कबिल्यामधले जे कोणी लोक आहेत, या लोकांसाठी तो काय करत होता, तर देवाकडे जे काही प्रेयर्स असतील किंवा जे काही रिच्युअल सॅक्रिफायसेस असतील, हे सॅक्रिफाईस करायचं काम पण कोणाचं होतं, तर हे काम होतं त्या ट्रायबल चीफचं. त्याच्याच बरोबर जी कोणी ट्रायबल चीफची पत्नी असेल किंवा जी कोणी फिमेल लीडर जर का असेल, तर तिला म्हटलं जायचं महिषी. त्याच्यानंतर जी काही पोझिशन होती राजांची, ही पोझिशन हळूहळू आपल्याला पाहायला मिळतं की हेरिडिटरी पोझिशन इथे मेंटेन केली जात होती आणि ज्याच्यामुळे एक मोनार्चिकल किंग म्हणजे एक सत्ता आपल्याला इथे पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुरोहित वगैरे जे काही लोक होते यांची पोझिशन सुद्धा काय होती की ठरलेली होती. त्यांचे जे काही कामं होते ते म्हणजे रिच्युअल्स जे आहेत किंवा जे काही यज्ञ याग केले जाणार आहेत, हे यज्ञ याग ते करण्याचं काम जे होतं हे पुरोहितांचं होतं आणि याच्या बदल्यामध्ये त्यांना दान किंवा दक्षिणा मिळत होती. त्याच्यानंतर जे कोणी आर्मी चीफ होते त्यांना सेनानी म्हटलं जायचं. टेरिटोरियल कंट्रोल जो काय होता किंवा आपल्या जनाचा जो कुठला भाग आहे या भागाचं किंवा जनाची जी काही सीमा आहे या सीमेचं रक्षण करण्याचं काम जे होतं हे करणाऱ्या व्यक्तीला व्रजपती म्हटलं जायचं आणि गावाची रक्षा करणारा जो कोणी होता याला ग्रामीणी म्हटलं जातं. आणि महत्वाची गोष्ट जी आपल्याला इथे मेन्शन करायला लागेल ती म्हणजे कुठल्याही प्रकारचा असा ऑफिसर इथे अपॉइंट केला गेला नव्हता की जो टॅक्स कलेक्शनचं काम करेल किंवा जो जस्टिस देण्याचं काम करेल, न्याय देण्याचं काम करेल. जर गावाचं किंवा ऍडमिनिस्ट्रेशनचे जर का आपण स्टेजेस पाहिल्या तर या स्टेजेसमध्ये आपल्याला सभा ही सगळ्यात महत्वाची एक ग्रुप पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये सगळे इलाइट लोक किंवा सगळ्यात महत्वाचे जे कोणी मंत्री वगैरे असतील, जसं राजन असेल, महिषी असेल, पुरोहित असतील, सेनानी असेल, या सगळ्यांची मिळून जी बनलेली असायची सभा बनली जायची आणि जे काही डिसिजन्स असतील हे सभेमार्फत घेतले जायचे. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडी मोठ्या आकाराची जर का कुठली बॉडी होती तर त्या बॉडीला म्हटलं जायचं समिती. आणि त्याच्यानंतर होतं विधाता आणि गण. गण ही सगळ्यात छोटी बॉडी होती ज्याच्यामध्ये काही कुटुंब एकत्र येऊन एक गण स्थापन केले जात होते. त्याच्यानंतर जर का आपण या काळामधले जर का वॉर्स जर का पाहिले किंवा या काळामधले कुठले युद्ध झाले जर का असं पाहिलं, तर निश्चितच या काळामध्ये सुद्धा जे कोणी आर्यन्स होते त्या आर्यन्सला सुद्धा काही युद्धांना सामोरं जायला लागलं होतं. ज्याच्यामधलं सगळ्यात फेमस बॅटल आहे ते म्हणजे बॅटल ऑफ 10 किंग्स म्हणजे दशराज्ञ युद्ध ज्याला म्हटलं जातं. तर हे युद्ध जे झालं होतं हे सुदास आणि 10 इतर राजे यांच्यामध्ये हे युद्ध झालं होतं. ह्या 10 राजांमधले 5 राजे असे होते जे आर्यन ट्राईब्सला रिप्रेझेंट करत होते आणि 5 राजे असे होते हे लोकल राजे होते. आणि या सगळ्यांमध्ये भारत ट्राईब जो आहे ज्याला सुदास लीड करत होता, हा ट्राईब जो आहे हा पुढे व्हिक्टोरियस म्हणून किंवा विजेता म्हणून पुढे आला
आणि यांनीच पुढे पुरू नावाच्या आणखीन एका ट्राईब सोबत मिळून कुरू नावाची एक नवीन कबिला स्थापन केला. आणि या भारत राजाने जेवढं राज्य जिंकलं, या सगळ्याचा मेन्शन जे आहे, याला मेन्शन केलं जातं भारतवर्ष. आणि तिथून पुढे आपलं देशाचं नाव जे आहे भारत, हे पुढे आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जर का सोशल लाईफचा आपण विचार केला तर सोशल लाईफमध्ये कुल हे सगळ्यात छोटं, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये कुळ असं म्हणतो. आणि कुळाचा जो कोणी लीडर होता याला कुलवा असं म्हटलं जायचं. अनेक कुळं मिळून एक वीस तयार व्हायचं आणि अनेक वीस मिळून एक जन, किंवा त्यालाच आपण इंग्लिशमध्ये ट्राईब म्हणू शकतो, असं ट्राईब इथे तयार केलं जात होतं. इथे फॅमिलीज मेन्शन आपल्याला दिसतंय की कुलपा आपल्याला इथे पाहायला मिळतंय. त्याच्यानंतर आहे की जे काही ऍडमिनिस्ट्रेशन आहे, त्या ऍडमिनिस्ट्रेशनला जर का आपण म्हटलंय मगाशी की कुठल्याही प्रकारचं टॅक्स सिस्टीम इथे नव्हती, किंवा टॅक्स गोळा करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा ऑफिसर जर का अपॉइंट नव्हता, तर मग ज्या काही पद्धती आहेत ह्या ज्या काही अ, जे काही राजाचे खर्च वगैरे असतील हे सगळे कशामधून चालणार होते, तर याच्यासाठी बळी नावाचा एक विशेष टॅक्स होता, ज्याच्यासाठी व्हॉलेंटरीली ऑफरिंग लोक करत होते. याच्यासाठी कोणावरही कुठल्याही प्रकारची जबरदस्ती केली जात नव्हती, त्याला म्हटलं जात होतं बळी. पण सॅक्रिफायसेस मध्ये सगळ्यात जर का मोठं सॅक्रिफाईस जर का पाहायला गेलं, की सगळ्यात मोठं ऑफरिंग जर का पाहायला गेलं, की सगळ्यात मोठ्या पद्धतीचं दान जर कुठलं असेल तर ते होतं गोदान. आणि त्याच्याचमुळे जे काही सगळ्यात महत्वाची जी काही वेल्थ होती, त्या वेल्थला काय ही ती वेल्थ म्हणून कन्सिडर केली जात होती. इथे कुठेही आपल्याला जमिनीशी संबंधित जमीन ही वेल्थचा एक पार्ट आहे अशा कुठल्याही प्रकारचं आपल्याला मेन्शन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत नाही ऋग्वेदामध्ये. त्याच्यानंतर इथे आपण खाली पाहू शकतो की राजे जे होते हे कुठल्याही प्रकारची रेग्युलर आर्मी चालवत नव्हते. तर त्यांच्याकडे जे कोणी लोक आहेत ते रेग्युलर बेसिसवरती त्यांचे त्यांचे काम करतील. जे कोणी चॅरियट मेकर्स असतील किंवा रथकार वगैरे जे कोणी असतील, हे आपले आपले काम करतील. पुरोहित आपले काम करेल, शेती म्हणून त्यांचे काम असतील. मात्र ज्यावेळेस संकट त्या राज्यावर येत होतं, त्यावेळेस सगळे मिळून एक मिलिशिया स्थापन केलं जात होतं, ज्याच्यामध्ये सगळेच लोक जाऊन काय करत होते, की युद्धासाठी आपलं आपलं पार्ट जो आहे हा आपला पार्ट प्ले करत होते. त्याच्यानंतर आहे पॉलिटिकल ऑर्गनायझेशन, की सभा समिती, जसं आपण मगाशी पाहिलं. तर ह्या सगळ्यामध्ये जर का आपण पाहिलं तर वुमन्स वर नो लॉंगर परमिटेड टू सिट इन द सभाज, अँड वॉज नॉट इट वॉज नाव डॉमिनेटेड बाय द नोबल्स अँड द ब्राह्मण्स. याचाच अर्थ की हळूहळू जसजसं आपण लॅटर वेदिक काळामध्ये पुढे जातो, तसं तसं स्त्रियांचं जे काही स्थान आहे हे आपल्याला खाली जाताना पाहायला मिळतं. ठीक आहे. मग आणि जी काही सभा होती, या सभेचं जे काही अधिपती जो होता, त्याचं जे काही काम होतं, हे हळूहळू नोबल्स आणि ब्राह्मण्स यांच्याकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतं. द फॉर्मेशन ऑफ द वायडर किंगडम्स मेड द किंग मोर पॉवरफुल. मग जसजसं हळूहळू किंग जे आहे हे वेगवेगळे युद्ध करून किंवा वेगवेगळ्या यज्ञांमधून आपले राज्य जे आहे, हे राज्य काय करत होते, वाढवण्याचा प्रयत्न करत होते. ज्याच्यामध्ये राजसूय सॅक्रिफाईस असेल, की सुप्रीम पॉवर जी आहे ही त्या राजाला मिळण्यासाठी राजसूय यज्ञ केलं जायचं. त्याच्याच बरोबर अश्वमेध यज्ञ जे आहे, हे यज्ञ आपण बऱ्यापैकी पाहिलं असेल. रामायणामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की रामाने अश्वमेध यज्ञ केलं होतं, ज्याच्यामध्ये एक घोडा जो आहे, हा घोडा जिथपर्यंत लांब जाईल तिथपर्यंत तो ते राज्य हे राजासाठी आहे असं कन्सिडर केलं जायचं. आणि जिथे त्या घोड्याला कुठेतरी कोणी एका दुसऱ्या राजाने वगैरे अडवलं तर तिथे युद्ध करून मग त्या गोष्टीचा निकाल लावला जात होता. त्याच्याच बरोबर आहे वाजपेयी यज्ञ. याच्यामध्ये चॅरियट रेस म्हणजेच जी काही रथांची रेस केली जात होती. त्याच्यानंतर आहे की आता जसजसं राज्याचा व्याप वाढायला लागला होता, तसं तसं आपल्याला टॅक्स कलेक्शन जे आहे हे आपल्याला इथे पाहायला मिळतं, किंवा जे काही कर वगैरे आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि कराचं जे काही संग एकत्र करण्याचं काम आहे, हे काम आपल्याला संगी संगीत्री नावाचा एक अधिकारी इथे नेमलेला आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आहे इकॉनॉमी इन द वेदिक पिरियड. जनरली जर का आपण इकॉनॉमीचा विचार केला तर वेदिक पिरियड मधली इकॉनॉमी ही
जनरली ऍग्रिकल्चरशी रिलेटेड होती. या दरम्यानचे लोक जे आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपली इकॉनॉमी जी आहे ही चालवत होते. याच्यामध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जर का कुठला असेल तर तो होता काऊज अँड बुल्स, म्हणजे गाय आणि बैल ही सगळ्यात महत्वाची वेल्थ म्हणून यांच्याकडे पाहिलं जात होतं. त्याच्यानंतर लोक जे आहेत हे कशा कशासाठी प्रे करत होते, तर फूड ग्रेन्स, त्याच्यानंतर गुड हार्वेस्ट, गुड हेल्थ अँड द लार्ज हर्ड्स ऑफ द कॅटल. लार्ज हर्ड्स म्हणजे काय, की मोठ्या संख्येमध्ये माझ्याकडे कॅटल जे आहे हे असलं पाहिजे. त्याच्यामध्ये बार्ली किंवा जव हे सगळ्यात महत्वाचं अन्नधान्य आपल्याला या दरम्यानमध्ये पाहायला मिळतं. गोमत याचा अर्थ काय आहे, वॉज द टर्म यूज फॉर द वेल्दी पर्सन हु ओन द मेनी कॅटल्स, म्हणजे काऊज अँड बुल्स. त्याच्याच बरोबर अदर अॅनिमल्स जे आहे हे या दरम्यान आपल्याला डॉग, शीप, उल, ओक्स, गोट्स आणि हॉर्सेस आपल्याला पाहायला मिळतात. हॉर्सेसचा मेन्शन आपल्याला ऋग्वेदाबरोबरच आणखीन काही टेक्स्ट आहेत, जसे अवेस्ता असेल, इलियाड असेल, ओडिसी असेल, याच्यामध्ये आपल्याला वेळोवेळी घोड्यांचा उल्लेख अश्व या नावाने आलेला पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये हॉर्सेस अलॉंग विथ चॅरियट्स म्हणजेच रथ ओढणारा कोणतं घोडा असे आपल्याला याचे वेगवेगळे उल्लेख पाहायला मिळतात. तसंच जर का आपण झेंडवेस्टा नावाचं जे काही एक जुनं पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये आपल्याला मित्र या देवासाठी सुद्धा काही प्रेयर्स मेन्शन केलेल्या पाहायला मिळतात. आणि या मित्र या देवाचा जो काही रथ आहे, हा रथ ओढायचं जे काही काम आहे, हे काम करताना आपल्याला अश्व याचं मेन्शन आपल्याला तिथे पाहायला मिळतं. इन ऍडिशन टू द बार्ली, द न्यू क्रॉप व्रीही, याचाच अर्थ काय, तर राईस म्हणजे भात. त्याच्यानंतर क्रॉप्स लाईक व्हीट, मिलेट्स, बाजरा, शुगर केन हे सगळे आपल्याला लॅटर वेदिक पिरियडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्याच नंतर डोमेस्टिकेशन ऑफ द अॅनिमल्स वॉज ऑल्सो सीन इन द लॅटर वेदिक पिरियड. डोमेस्टिकेशन म्हणजे काय, की त्यांना पाळण्याची जी काही पद्धत आहे ही आपल्याला इथे पाहायला मिळते. त्याच्यानंतर रिलेव्हन्स ऑफ द लॅटर वेदिक पिरियड किंवा रिलिव्हन्स काय आहे वेदांचा, ते जर का आपण पाहायचा विचार केला तर त्याच्यासाठी आपल्याला वेदांमधून काय मिळालं या उच्च काळामध्ये, तर ते आहे स्पिरिच्युअल विजडम. द वेदाज आर द सोर्सेस ऑफ द स्पिरिच्युअल विजडम अँड द गायडन्स फॉर द एथिकल लिव्हिंग. त्याच्यानंतर सेकंड पार्ट आहे दॅट इज फाउंडेशन ऑफ द हिंदू फिलॉसॉफी. म्हणजे जी काही हिंदू फिलॉसॉफी आहे याचं जर का आपण रूट्स शोधायचा प्रयत्न केला तर ते आपल्याला वेदांमध्ये पाहायला मिळतात. जसं आपण मगाशी मेन्शन केलं आहे, की वेद जे ऋग्वेद जो आहे याला आपण याला युनेस्कोने सुद्धा वर्ल्ड ह्युमन हेरिटेज मध्ये जागा दिलेली आहे. त्याच्यानंतर अर्ली कन्सेप्ट अँड द टेक्निक्स, म्हणजे जुन्या काळामध्ये लोकांच्या काय टेक्निक्स होत्या किंवा कुठल्या पद्धतीच्या कन्सेप्ट त्या काळामध्ये पाळल्या जात होत्या, या सगळ्याचं आपल्याला मेन्शन कुठे पाहायला मिळतो, तर तो मेन्शन आपल्याला पाहायला मिळतो वेदाजमध्ये. म्हणजे याच्यामध्ये फील्ड्स लाईक मॅथमॅटिक्स, ऍस्ट्रॉनॉमी या सगळ्या गोष्टींचं आपल्याला जे काही वर्णन आहे हे आपल्याला वेदांमध्ये पाहायला मिळतं. त्याच्यानंतर इन्फ्लुएन्स ऑन द मेडिसिन अँड द इंजिनिअरिंग. जसं आपण म्हटलं की आयुर्वेद हा एक उपवेद आहे, कशाचा, तर अथर्ववेदाचा. आणि या अथर्ववेदातल्या एका पार्टमध्ये आपल्याला मेडिसिन्स पाहायला मिळतात. त्याच्याच बरोबर इंजिनिअरिंग जे काही वर्क्स आहेत हे आपल्याला याचे काही ट्रेसेस जे आहेत हे आपल्याला वेदांमध्ये पाहायला मिळतात. ऋग्वेदामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला जे काही हत्यारं आहेत, तलवारी असतील, भाले असतील, यांचा उल्लेख आपल्याला तिथे पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आहे इन्स्पिरेशन्स. त्याच्यामध्ये आहे द वेदास इन्स्पायर द पीपल फॉर सिकिंग द स्पिरिच्युअल फुलफिलमेंट. म्हणजे वेद जे आहेत हे आपल्याला फक्त ज्ञान देण्याबरोबरच आपली स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट जी आहेत ही अपलिफ्टमेंट करण्याचं काम करतात. त्याच्यानंतर सोलास अँड द इन्स्पिरेशन. द वेदास ऑफर सोलास अँड इन्स्पिरेशन इन अ वर्ल्ड ऑफ रॅपिड चेंज अँड अनसर्टनिटी. म्हणजे आपल्याला स्थिरता जी आहे ही स्थिरता देण्याचं काम कोण करत आहे, तर ते करत आहेत वेदांमधून मिळालेलं जे काही तत्वज्ञान आहे ते. रिमाइंडर ऑफ द शेअर्ड ह्युमॅनिटी. आता भारताचा जर का विचार केला आपण, तर भारतामध्ये ही गोष्ट आपल्याला सगळ्यात जास्त प्रमाणात पाहायला मिळते, की आपल्यामध्ये मानवता जी आहे ही भारतीय संस्कृतीमध्ये आपण मानवतेला काय केलं गेलं आहे, सगळ्यात जास्त महत्व दिलं आहे. की आपण कुठल्याही पद्धतीचा विचार करत असताना आपण काय करत असतो, की एक मानवतेच्या भावनेने आपण त्या गोष्टीचा विचार करत असतो. त्याच्यानंतर प्रत्येक जण काय आहे, कनेक्टेड आहे, या पद्धतीचे फिलॉसॉफीज आपल्याला ज्या आहेत या आपल्याला
वेदांमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर मॉरल एज्युकेशन म्हणजे काय, की मूल्य शिक्षण. वेदास emphasizes on the importance of the characters, spiritualism, philosophy over wealth, materialism and the violence. याचाच अर्थ वेद हे कुठल्याही प्रकारचं धन, दौलत किंवा क्रूरता याला सपोर्ट न करता ह्युमॅनिटी किंवा स्पिरिच्युअलिझम म्हणजे अध्यात्म आणि तत्वज्ञान यांना जास्तीत जास्त पुढे नेण्याचं काम करतं. त्याच्यानंतर आहे कोऑपरेशन. जसं आपण पाहिलं की सभा, समिती असतील, राजांचं काम जे काही आहे, हे आपल्याला कोऑपरेशन थ्रू किंवा जे काही वर्ण सिस्टीम जरी आपण म्हटलं की वेदांपासून आलेली आहे, ज्याच्यामध्ये चेंजेस झाले लॅटर वैदिक पिरियडमध्ये, पण ओरिजिनल जर का आपण पुरुष सूक्तामधले काही श्लोक जर का पाहिले की ज्याच्यामध्ये लिटरल ह्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत की जो जे काम करेल त्या पद्धतीने त्या व्यक्तीचा वर्ण जो आहे हा वर्ण डिसाईड केला जाईल. जर एखादा व्यक्ती रिगार्डलेस ऑफ त्याचं कुळामधला बाकी त्याचे वडील किंवा आई कुठल्या कुळामध्ये काम करते किंवा कुठल्या वर्णामध्ये काम करते, तो जे काही काम करेल त्या कामानुसार त्याचा वर्ण जो आहे हा ठरवला जात होता. समजा एखाद्याचे वडील जरी शूद्र असतील, ते जरी कुणाकडे तरी लेबरचं काम करत असतील, पण जर का त्यांचा मुलगा जर का शिकून एखाद्या ब्राह्मणाचं काम करू शकत असेल, तर आपल्याला सोशल मोबिलिटी जी आहे ही आपल्याला वेदांमध्ये पाहायला मिळते. सो इथे आपलं आजचं लेक्चर संपतंय. थँक्यू सो मच.